आता आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवरील नंबर 3च्या आर्टिकलमधील अवघड शब्दांचा अर्थ पाहणार आहोत. या अगोदर आपण नंबर 1 आणि नंबर 2 या आर्टिकलमधील अवघड शब्दांचा अर्थ पाहिला आहे. त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर पण टाकला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या शब्दांची PDF पाहिजे असेल तर त्याची लिंक आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 3च्या आर्टिकलचे नाव आहे हाऊ टू मूव्ह माउंटेन्स. लिटरेट LITERATE लिटरेट म्हणजे साक्षर. रिसोर्स रिच RESOURCERICH रिसोर्स रिच म्हणजे साधन संपन्न. वायडनिंग WIDENING वायडनिंग म्हणजे वाढणारी. सोशल इनेक्विटीज SOCIALINEQUITIES सोशल इनेक्विटीज म्हणजे सामाजिक विषमता. क्वाएट रेव्होल्यूशन QUIET REVOLUTION क्वाएट रिव्होल्यूशन म्हणजे शांतपण प्रभावी बदल. अनफोल्डेड UNFOLDED अनफोल्डेड म्हणजे उलगडलेला किंवा सुरू झालेला. नॉर्थ ईस्ट NORTHEAST नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येकडील. येथे नॉर्थ ईस्ट हा शब्द ईशान्येकडील राज्यांसाठी वापरला आहे. त्यालाच आपण 7 सिस्टर्स असेही म्हणतो. बिकम BECOME बिकम म्हणजे बनले किंवा झाले. अंडर UNDER अंडर म्हणजे अंतर्गत किंवा खाली. लिटरसी प्रोग्रॅम LITERACY लिटरसी प्रोग्रॅम म्हणजे साक्षरता अभियान. अकॉर्डिंग ACCORDING अकॉर्डिंग म्हणजे अनुसार किंवा प्रमाणे. लेटेस्ट LATEST लेटेस्ट म्हणजे ताजे किंवा अलीकडील. पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे PERIODICLABOURFORCE पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे म्हणजे वेळोवेळी होणारा कामगार सर्वेक्षण. सिटिझन्स CITIZENS सिटिझन्स म्हणजे नागरिक. नॅशनल ॲव्हरेज NATIONALAVERAGE नॅशनल ॲव्हरेज म्हणजे देशाचा सरासरी दर. अहेड AHEAD अहेड म्हणजे पुढे किंवा वरचढ. सेलिब्रेटेड CELEBRATED सेलिब्रेटेड म्हणजे प्रसिद्ध किंवा गौरवले गेलेले. ह्युमन डेव्हलपमेंट अचिव्हमेंट्स HUMAN DEVELOPMENT ACHIEVEMENTS ह्युमन डेव्हलपमेंट अचिव्हमेंट्स म्हणजे मानवी विकासातील यश. येथे ह्युमनचा अर्थ मानवी, डेव्हलपमेंटचा अर्थ विकास आणि अचिव्हमेंटचा अर्थ यश हा होतो. टेक्नोक्रॅसी अलोन TECHNOCRACY टेक्नोक्रॅसी अलोन म्हणजे फक्त तांत्रिक व्यवस्थापन. ब्रॉडर BROADER ब्रॉडर म्हणजे व्यापक किंवा विस्तृत. होलिस्टिक मॉडेल HOLISTIC होलिस्टिक मॉडेल म्हणजे सर्वांगीण दृष्टिकोन. इन्क्लुझिव्ह INCLUSIVE इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वसमावेशक. इन्व्हॉल्व्स पेशंट INVOLVES इन्व्हॉल्व्स पेशंट म्हणजे संयम आवश्यक असलेले. कम्युनिटी लीड COMMUNITY कम्युनिटी लीड म्हणजे समुदायत्वाद्वारे चालवलेले. रिकग्नाइज RECOGNIZE रिकग्नाइज म्हणजे ओळखणे किंवा मान्यता देणे. ट्लॉमंगाइन्हा TLAWMNGAIHNA ट्लॉमंगाइन्हा म्हणजे इतरांसाठी निस्वार्थी सेवा. व्हॉलंटियर्स VOLUNTEERS व्हॉलंटियर्स म्हणजे स्वयंसेवक. ब्रेव्ड BRAVED ब्रेव्ड म्हणजे धाडसाने तोंड दिले. रिमोट लोकेशन्स REMOTELOCATIONS
रिमोट लोकेशन्स म्हणजे दुर्गम भाग. पुअर कनेक्टिव्हिटी POORCONNECTIVITY. पुअर कनेक्टिव्हिटी म्हणजे दुर्बळ संपर्क किंवा नेटवर्क. इंडिव्हिज्युअल्स INDIVIDUALS. इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्ती. अस्पायर्ड ASPIRED. अस्पायर्ड म्हणजे इच्छा व्यक्त केली किंवा ध्येय ठरवले. स्ट्रगल्ड STRUGGLED. स्ट्रगल्ड म्हणजे झगडले. अडल्ट ADULT. अडल्ट म्हणजे प्रौढ किंवा मोठ्या वयाचे लोक. फंक्शनल लिटरसी FUNCTIONAL फंक्शनल लिटरसी म्हणजे व्यवहारात उपयोगी साक्षरता. रुरल RURAL. रुरल म्हणजे ग्रामीण किंवा खेड्यातील. अर्बन URBAN. अर्बन म्हणजे शहरी किंवा शहरातील. इंडिकेटिंग INDICATING. इंडिकेटिंग म्हणजे दर्शविणारे किंवा संकेत देणारे. ऑलमोस्ट ALMOST. ऑलमोस्ट म्हणजे जवळपास. डिवाइड DIVIDE. डिवाइड म्हणजे फटका किंवा फरक किंवा दरी. अनॉमली ANOMALY. अनॉमली म्हणजे अपवाद किंवा असामान्यता. रँक्स RANKS. रँक्स म्हणजे क्रमवारीत स्थान मिळवणे. इम्पॉर्टंट इंडिकेटर्स IMPORTANT INDICATORS. इम्पॉर्टंट इंडिकेटर्स म्हणजे महत्त्वाचे निर्देशांक किंवा मोजमापे. बोस्ट्स BOASTS. बोस्ट्स म्हणजे अभिमान बाळगणे. वर्कफोर्स पार्टिसिपेशन WORKFORCE PARTICIPATION. वर्कफोर्स पार्टिसिपेशन म्हणजे कामगार सहभाग. रेशो RATIO. रेशो म्हणजे प्रमाण किंवा गुणोत्तर. सरपासेस SURPASSES. सरपासेस म्हणजे मागे टाकणे. लोवेस्ट इन्फंट मॉर्टेलिटी LOWEST INFANT MORTALITY. लोवेस्ट इन्फंट मॉर्टेलिटी म्हणजे सर्वात कमी बालमृत्यू दर. अटेंड्स ATTENDANCE. अटेंड्स म्हणजे उपस्थिती. प्रायमरी PRIMARY. प्रायमरी म्हणजे प्राथमिक. लेवल्स LEVELS. लेवल्स म्हणजे पातळ्या किंवा स्तर. वाईल WHILE. वाईल म्हणजे जरी किंवा तरी सुद्धा. डिफायनिंग फॅक्टर DEFINING FACTOR. डिफायनिंग फॅक्टर म्हणजे निर्णायक घटक. इक्वेटेड EQUATED. इक्वेटेड म्हणजे समान केलेले किंवा तुलनात्मक केलेले. मोअर रिसोर्स MORERESOURCE. मोअर रिसोर्स म्हणजे अधिक साधने असलेले. शोज SHOWS. शोज म्हणजे दाखवतो किंवा स्पष्ट करतो. पॉलिसी निम्बलनेस POLICY NIMBLENESS. पॉलिसी निम्बलनेस म्हणजे धोरणांतील लवचिकता किंवा चपळता. फंक्शन ऑफ इंटेंट FUNCTIONOF फंक्शन ऑफ इंटेंट म्हणजे हेतूवर आधारित कार्य. अकाउंटॅबिलिटी ACCOUNTABILITY. अकाउंटॅबिलिटी म्हणजे जबाबदारी. इन्व्हेस्टिंग INVESTING. इन्व्हेस्टिंग म्हणजे गुंतवणूक करणे. ट्रस्टिंग TRUSTING. ट्रस्टिंग म्हणजे विश्वास ठेवणे. लोकल इन्स्टिट्यूशन्स LOCAL INSTITUTIONS. लोकल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे स्थानिक संस्था. बिल्डिंग BUILDING. बिल्डिंग म्हणजे निर्माण किंवा उभारणी. कम्युनिटी COMMUNITY. कम्युनिटी म्हणजे समुदाय. डिजिटल DIGITAL. डिजिटल म्हणजे डिजिटल किंवा संगणकीय स्वरूपात. ग्लोबल फ्युचर GLOBAL FUTURE. ग्लोबल फ्युचर म्हणजे जागतिक भविष्य. पाथ PATH.
पाथ म्हणजे मार्ग किंवा दिशा. कन्सर्न CONCERN कन्सर्न म्हणजे काळजी किंवा विचार. डिग्निटी DIGNITY डिग्निटी म्हणजे सन्मान किंवा प्रतिष्ठा. इन्क्लुडिंग INCLUDING इन्क्लुडिंग म्हणजे समावेश करणे. स्पेशली SPECIALLY स्पेशली म्हणजे विशेषतः. मार्जिन्स MARGINS मार्जिन्स म्हणजे समाजातील बाजूला पडलेले लोक किंवा वंचित वर्ग. स्टेट्स STATES स्टेट्स म्हणजे राज्य. या शब्दांची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर त्याची लिंक दिलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर छोटासा होमवर्क देते. शोज SHOWS शोज आणि रेशो RATIO रेशो या दोन शब्दांचे अर्थ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.